रात्रीचा तो शांत प्रहर होता. संपूर्ण राजवाडा झोपेच्या अधीन गेला होता. महालातील सोन्याचे दिवे मंद प्रकाशात लुकलुकत होते. बाहेर थंड वारा वाहत होता. पहारेकरी हातात भाले घेऊन गस्त घालत होते. पण त्या अफाट ऐश्वर्यातही एक मन अस्वस्थ होतं. ते मन होतं त्या राज्याच्या राजाचं. राजा विक्रमसेन, ज्याचं नाव घेताच शत्रू थरथर कापायचे. प्रजा अभिमानानं छाती फुगवायची. त्याच्या राज्यात कधी दुष्काळ पडला नव्हता, चोरी होत नव्हती, अन्याय सहन केला जात नव्हता. गरिबांच्या घरात धान्य पोचत होतं आणि वृद्धांच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. पण त्या रात्री राजा आरशासमोर उभं राहून स्वतःकडे पाहत होता. डोक्यावरती सोन्याचा मुकुट, अंगावर रेशमी वस्त्र, पायाशी सत्ता. पण मनात एक प्रश्न जळत होता. देवा, मीच राजा का? तो स्वतःशीच बोलला. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी हजारो लोक जन्मले असतील. मग फक्त मीच राजा का झालो? बाकीचे लोक गरीब, भिकारी, मजूर किंवा साधे सामान्य माणसं का बनले? तो प्रश्न त्याच्या आत्म्याला कुरतडू लागला. त्या रात्री राजाला झोपच लागली नाही. सकाळ होताच संपूर्ण राज्यात बातमी पसरली. राजाने तातडीने सभा बोलावली आहे. दरबार भरला. सुवर्ण सिंहासनावरती राजा बसला होता. समोर मंत्री, सरदार, पंडित, विद्वान, सेनापती सर्वजण मान खाली घालून उभे होते. राजाने गंभीर आवाजात प्रश्न विचारला. मला सांगा, माझ्या जन्माच्या वेळी जन्मलेले इतर लोक राजा का बनले नाहीत? क्षणात दरबारात शांतता पसरली. एकमेकांच्या चेहऱ्यावरती पाहणारे मंत्री, घाबरलेले पंडित आणि हवेत पसरलेली भीती. कोणाकडेच उत्तर नव्हतं. तेवढ्यात दरबाराच्या शेवटी उभा असलेला एक वृद्ध मंत्री पुढे आला. त्याच्या केसांचा रंग पूर्ण पांढरा झालेला होता. चेहऱ्यावरती अनुभवाच्या रेषा होत्या. तो हळू आवाजात म्हणाला, महाराज, या प्रश्नाचं उत्तर फक्त जंगलात राहणारे महात्मा देऊ शकतात. राजा क्षणाचाही विचार न करता सिंहासनावरून उठला. घोडा तयार करा. काही वेळात राजा घोड्यावरती बसून घनदाट जंगलाच्या दिशेनं निघाला. जंगलात प्रवेश करताच वातावरण बदललं. उंच झाडं, भयानक शांतता, दूरवर घुबडांचे आवाज आणि सूर्यकिरणांनाही जमिनीवरती पोहोचता येत नव्हतं. राजा पुढे पुढे जात राहिला. अचानक त्याला धुराचा वास आला. त्यानं घोडा थांबवला. समोर एक छोटी झोपडी होती. राजा आत गेला आणि जे दृश्य पाहिलं ते पाहून तो हादरला. एक वृद्ध बाबा चुलीजवळ बसून जळालेले कोळसे खात होते. राजाला धक्का बसला. हे काय? इतका मोठा तपस्वी आणि कोळसे खातोय? पण राजानं स्वतःला सावरलं. तो नम्रपणे म्हणाला, बाबा, माझ्या मनात एक प्रश्न आहे. बाबांनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. राजाने संपूर्ण गोष्ट सांगितली. सगळं ऐकून बाबा मंद हसले. राजन, उत्तर माझ्याकडे नाही. राजाचा चेहरा उतरला. बाबा पुढे म्हणाले, पण पुढे आणखी एक साधू राहतात, त्यांच्याकडे जा. राजा पुन्हा निघाला. जंगल अगदी भयानक होतं. वारा जोरात सुटला होता. झाडं हलत होती. अंधार वाढत होता. बराच वेळ चालल्यानंतर त्याला दुसरी झोपडी दिसली. राजा आत गेला आणि पुन्हा एक धक्का बसला. एक साधू जमिनीवर बसून माती खात होता. राजाच्या अंगावरती काटा आला. हे कसले लोक आहेत? तो मनात म्हणाला. पण प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं होतं. त्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला. साधू काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, राजन, उत्तर माझ्याकडे नाही. राजाचा राग अनावर झाला. मग मला इकडे तिकडे का फिरवलं जातंय? साधू शांतपणे म्हणाला, कारण सत्य सहज मिळत नाही. हे ऐकून राजा शांत झाला. साधू पुढे म्हणाला, शेजारच्या गावात एक विद्वान मनुष्य राहतो. तो मृत्यूच्या दारात आहे. त्याच्याकडे जा, तुला उत्तर मिळेल. राजा ताबडतोब गावाकडे निघाला. रात्र होत आली होती. गावात पोचल्यावरती लोकांनी त्याला एक मोडकळीस आलेल्या घरात नेलं. आत अंधार होता. एका खाटेवरती एक वृद्ध मनुष्य शेवटचे श्वास घेत पडला होता. राजा त्याच्या जवळ बसला. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. वृद्धाने हळूहळू डोळे उघडले. त्याने राजाकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. राजन, उत्तर तुझ्या कर्मात लपलेलं आहे. राजा शांतपणे ऐकू लागला. वृद्ध म्हणाला, मागच्या जन्मात आपण चौघे भाऊ होतो. राजाच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. एकदा आपण जंगलात भरकटलो होतो. अनेक दिवस अन्न नव्हतं. शेवटी फक्त 4 भाकऱ्या उरल्या होत्या. तेवढ्यात एक भुकेला वृद्ध आपल्या जवळ आला. तो थरथरत म्हणाला, मला थोडं अन्न द्या, नाहीतर मी मरून जाईन. पण मोठ्या भावानं रागानं म्हटलं, तुला दिलं तर मी काय कोळसे खाऊ का?
दुसऱ्यानं म्हटलं, मी काय माती खाऊ का? मी सुद्धा घाबरलो आणि नकार दिला. वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. पण तू तुझी पूर्ण भाकरी त्या वृद्धाला दिलीस. तो वृद्ध खूप आनंदी झाला. त्याने तुला खूप आशीर्वाद दिले आणि म्हणाला, तुझ्या या कर्माचं फळ तुला नक्की मिळेल. राजाच्या डोळ्यात अश्रू आले. वृद्ध पुढे म्हणाला, आज जो बाबा कोळसे खात होता तोच मोठा भाऊ आहे. जो माती खात होता तो दुसरा भाऊ आहे आणि मी तिसरा भाऊ. पण तू तुझ्या चांगल्या कर्मामुळे राजा बनलास. राजाच्या अंगावरती शहारे आले. त्याला त्या क्षणी आयुष्याचं सर्वात मोठं सत्य समजलं. सत्ता, पैसा, मान, प्रतिष्ठा हे सगळं कर्मावरती उभं असतं. त्या रात्री राजा महालात परतला. पण आता तो बदलला होता. दुसऱ्या दिवशी त्यानं संपूर्ण राज्यात जाहीर केलं, आजपासून राज्यात कोणीही भुकेला झोपणार नाही. गरिबांसाठी अन्नछत्र सुरू केले. वृद्धांसाठी आश्रम बांधले गेले. अनाथ मुलांसाठी शाळा उघडल्या गेल्या. राजा स्वतः लोकांच्या दुःखात सहभागी होऊ लागला आणि हळूहळू त्याचं नाव फक्त राजा म्हणून नाही तर धर्मराज म्हणून ओळखलं जाऊ लागलं. लोक म्हणू लागले, माणसाच्या आयुष्यात पैसा संपतो, शरीर नष्ट होतं, पण कर्म कधीच संपत नाही. कारण जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल. वाईट कर्म सावलीसारखं पाठलाग करत राहतं आणि चांगलं कर्म अंधारातही प्रकाश बनून उभं राहतं. म्हणून दुसऱ्याला दुःख देण्याआधी एकदा विचार करा. गरजूंना मदत करा. आईवडिलांचा आदर करा. प्रामाणिकपणे जगा. कारण वेळ फिरते, नशीब बदलतं, पण कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. आता आपण एक अशीच कथा बघणार आहोत. गरीब म्हातारीचा शाप. पैशाच्या गर्वात माणुसकी हरवलेल्या माणसाची हृदयद्रावक कथा. एका मोठ्या शहरात राघव नावाचा एक अतिशय श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे पैसा, बंगले, गाड्या, नोकर, चाकर, सोनं, चांदी सगळं काही होतं. शहरातील लोक त्याला मोठा उद्योगपती म्हणून ओळखायचे. पण त्या संपत्तीसोबत त्याच्यात प्रचंड अहंकारही आला होता. राघवला गरीब लोकांचा तिरस्कार वाटायचा. कोणी मदत मागायला आलं की तो त्यांचा अपमान करायचा. त्याची पत्नी सुमन मात्र खूप दयाळू होती. ती नेहमी म्हणायची, पैसा कायमचा नसतो हां, पण माणुसकी कायम लक्षात राहते. पण राघव तिचं एकही ऐकत नसे. तो हसत म्हणायचा, या जगात पैसा असेल तरच माणसाला किंमत असते. एक दिवस थंडीची रात्र होती. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. वारा इतका जोरात होता की झाडंही हलत होती. राघव आपल्या आलिशान बंगल्यात बसून गरम चहा पित होता. तेवढ्यात दरवाजावरती टकटक झाली. नोकरानं दरवाजा उघडला. समोर एक गरीब म्हातारी उभी होती. अंगावर फाटकी साडी, पायात चप्पल नाही, पूर्ण शरीर थंडीनं थरथरत होतं. ती हात जोडून म्हणाली, बाळा, 2 दिवसापासून काही खाल्लं नाही. थोडं अन्न मिळेल का? नोकर तिच्याकडे दयाळूपणे पाहत होता. पण तेवढ्यात राघव तिथे आला. त्यानं म्हातारीकडे रागाने पाहिलं. अगं म्हातारे, रोज रोज लोक भीक मागायला येतात, काम का करत नाही? म्हातारी नम्रपणे म्हणाली, बाळा, वय झालंय, काम होत नाही. पण राघवचा राग वाढला. चल निघ इथून. इतकंच नाही तर त्याने नोकराला आदेश दिला, हिला बाहेर हाकलून दे. पावसात भिजत असलेली ती म्हातारी डोळ्यात अश्रू घेऊन निघून गेली. जाताना ती फक्त एवढंच म्हणाली, बाळा, गरिबाचा अपमान करू नकोस. वेळ कोणावरही येऊ शकते. राघव मोठ्यानं हसू लागला. माझ्यावर वाईट वेळ? अशक्य. पण नशीब शांतपणे सगळं ऐकत होतं. काही दिवसांनी राघवच्या कंपनीमध्ये मोठं नुकसान झालं. त्याच्या पार्टनरने त्याला फसवलं. बँकेने कर्जासाठी नोटीस पाठवली. शेअर बाजारात त्याचे सगळं बुडालं. एका महिन्यात करोडपती असलेला राघव रस्त्यावरती आला. बंगला विकला गेला. गाड्या जप्त झाल्या. नोकर निघून गेले. ज्यांना तो स्वतःचे लोक समजायचा तेही त्याला सोडून गेले. राघव पूर्णपणे तुटला होता. एक दिवस तो भुकेल्या अवस्थेत रस्त्यावरती बसला होता. 2 दिवसापासून त्याच्या पोटात अन्न नव्हतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात त्याच्यासमोर एक गाडी येऊन थांबली. गाडीतून एक स्त्री खाली उतरली. ती साधी साडी नेसलेली होती, पण चेहऱ्यावरती माया होती. तिने राघवला ओळखलं. तुम्ही राघवजी ना? राघवने मान खाली घातली. ती स्त्री म्हणाली, या, आधी जेवण करा. राघव आश्चर्यचकित झाला. तो तिच्यासोबत एका छोट्या आश्रमात गेला. तेथे गरीब लोकांना अन्न दिले जात होते. राघव जेवत असताना त्याची नजर भिंतीवरच्या फोटोवर गेली आणि त्याच्या हातातली घास खाली पडला.
त्या फोटोमध्ये तीच गरीब म्हातारी होती जिला त्यानं पावसात हाकलून दिलं होतं. राघवच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानं त्या स्त्रीला विचारलं, ही कोण? ती स्त्री हसत म्हणाली, ही माझी आई होती. गरिबांना मदत करायची. काही महिन्यांपूर्वी तिचं निधन झालं. राघवच्या अंगावरती काटा आला. तो रडत म्हणाला, मी त्यांचा खूप अपमान केला होता. तेव्हा ती स्त्री शांतपणे म्हणाली, आई नेहमी म्हणायची, ज्यानं आपल्याला दुःख दिलं त्यालाही मदत करा, कारण माणुसकी कधी मरू नये. हे ऐकून राघव जोरजोरात रडू लागला. त्या दिवशी त्याला पैशापेक्षा माणुसकी मोठी असते हे समजलं. त्यानंतर त्याने उरलेलं आयुष्य गरीब आणि गरजू लोकांची सेवा करण्यात घालवलं. तो रोज लोकांना सांगायचा, गरिबाचा अपमान करू नका, कारण देव अनेकदा फाटके कपडे घालूनच तुमची परीक्षा घेत असतो. या कथेतून मिळणारा संदेश हा असा आहे की पैसा कायम राहत नाही. माणुसकी हीच खरी संपत्ती आहे. गरजू व्यक्तीचा अपमान कधी करू नये. वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते. चांगुलपणा शेवटी परत आपल्याकडेच येतो. अशा नवनवीन कथांसाठी चॅनल